नमस्कार मंडळी. काल अशोक मामांना अर्थात अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. प्रत्येक मराठी माणसानं काल स्टेटस ठेवले, स्टोरी ठेवल्या, अशोक सराफांचं कौतुक केलं. प्रत्येकाला वाटतंय की आपल्याच कुटुंबातल्या कोणाला तरी हा पुरस्कार मिळाला आहे, कारण अशोक मामा आपल्याला तेवढे जवळचे आहेत. अशोक मामांचं प्रत्येक पात्र, अशोक मामांनी केलेली प्रत्येक भूमिका आपल्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यांचा एक एक डायलॉग, त्यांची एक एक स्टाईल आजसुद्धा आपण कॉपी करतो. त्यांचे चित्रपट आजसुद्धा आपण एकत्र बसून सगळ्या फॅमिलीसोबत एन्जॉय करतो. पण मंडळी, अशोक सराफांच्या आयुष्यात असे काही किस्सेसुद्धा आहेत जे किस्सेसुद्धा ऐकण्यासारखे आहेत. त्यातलाच एक त्यांच्या मैत्रीचा किस्सा खूप फेमस आहे. हा किस्सा आहे अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांच्या मैत्री दरम्यानचा. आता हा किस्सा असा आहे की ज्यात अशोक सराफ स्वतः सांगतात नाना पाटेकरांनी अशोक सराफांचा जीव वाचवला होता. मग काय हा नेमका किस्सा, कशा प्रकारे नाना पाटेकरांनी अशोक सराफांचा जीव वाचवला आणि का अशोक सराफांचा जीव धोक्यात आला होता, तेच आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, त्या काळामध्ये अशोक सराफ हे नाव मराठी चित्रपटसृष्टीमध्ये उदयाला येत होतं. अशोक सराफ मराठीचे सुपरस्टार होत होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट हिट जात होता, ब्लॉकबस्टर जात होता आणि त्यामुळं महाराष्ट्रभरात अशोक सराफ हे नाव खूप चर्चेत होतं. अशातच अशोक सराफ वेगवेगळ्या नाटकांमध्ये सुद्धा काम करत होते. त्यातलंच एक नाटक म्हणजे हमीदाबाईची कोठी. आता ह्या नाटकाचा प्रकार असा आहे की या नाटकामधली पात्र स्टेजवरती खाली बसून त्यांची भूमिका, त्यांचं जे काही अभिनय आहे ते सादर करतात. मग अशावेळी अशोक सराफांचं हे नाटक एका गावामध्ये गेलं जिथं स्टेज आणि पुढच्या प्रेक्षकांची व्यवस्था ही जवळपास समान उंचीवरती होती. अशोक सराफ सांगतात की स्टेजवरती बसलेले कलाकार स्टेजच्या पुढची व्यवस्था समान रेषेत असल्यामुळं मागच्या प्रेक्षकांना स्टेजवरचे कलाकार दिसत नव्हते आणि अशामध्येच मागच्या प्रेक्षकांनी कालवा करायला सुरुवात केली. पडदा पडदा, आम्हाला दिसत नाहीये, असा आरडाओरडा व्हायला सुरुवात झाली आणि 5 मिनिटात नाटकाचा पडदा पडला. जसा पडदा पडला तसा प्रेक्षकांचा गोंधळ वाढला. प्रेक्षक रागावले होते, प्रेक्षक चिडले होते, त्यांना राग अनावर झाला आणि या रागाचं रूपांतर झालं तोडफोडीमध्ये. प्रेक्षकांनी काय केलं तर तिथं असलेल्या सगळ्या खुर्च्यांची मोडतोड करायला सुरुवात केली. फक्त एवढंच नाही, प्रेक्षकांनी तिथल्या ट्यूबलाईट फोडल्या. एवढं करून प्रेक्षक थांबले नाहीत. प्रेक्षकांनी अशोक सराफांसोबत आलेल्या त्यांच्या ड्रायव्हरला मारहाण केली, त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि यामध्ये अडकून पडले होते ते अशोक सराफ. अर्थातच अशोक सराफ त्याकाळी सुपरस्टार होते. लोकांच्या अपेक्षा अशोक सराफांकडून होत्या आणि त्यामुळंच लोकांच्या टार्गेटवर सुद्धा अशोक सराफच होते. पण त्यावेळी तिथं नाना पाटेकर उपस्थित होते. अशोक सराफ सांगतात नाना पाटेकरांनी हे ओळखलं आणि नाना पाटेकर अशोक सराफांना स्टेजच्या पाठीमागच्या साईडनं गटारातून चिखलातून पळत पळत मेन रोडवरती घेऊन आले. मेन रोडवरती आल्यानंतर एक रिक्षाला हात केला. रिक्षाच्या चालकाला त्यांनी खाली उतरवला. नाना पाटेकर स्वतः रिक्षा चालवायला बसले आणि त्यांनी अशोक सराफांना सुखरूप तिथून बाहेर काढलं. अशोक सराफ सांगतात जर नाना त्यावेळी नसते तर अशोक सराफांचं काही बरं वाईट झालं असतं. मंडळी, अशी आहेत आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या आणि एकंदरीत जुन्या काळातल्या लोकांच्या मैत्रीचे किस्से. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. असा कोणता नाना तुमच्या मदतीला येऊ शकतो हे सुद्धा आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या अशा जिगरी मित्राला खालच्या कमेंट बॉक्समध्ये टॅग करा आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.